तर कसे काय मंडळी, तुमका तर माहितच असताला की रतांब्याचं सीझन चालू झालेलो असा. तर आज सकाळी आमच्या जागेतले आम्ही रतांबे काढूक गेलो. घराकडसून जाता जाता 3 टप घेऊन गेलेलोय. बाबा माझ्या पुढे लवकर रतांबे काढूक गेलेले. बऱ्यापैकी रतांबे पिकलेले असत, काही काही ठिकाणी हिरवे असत. त्यानंतर मी काठी घेतली आणि रतांबे काढूक चालू केलंय. मंडळी, तुम्ही जे जेवणात कोकम टाकतात त्याकाच आमच्या इकडे रतांबे म्हणतात. थोड्या वेळानंतर मी वरती झाडावर काढूक चढलोय, कारण लवकर दुपारी होऊच्या आधी काढूक हवे. जर दुपार झाली तर आणखी हैराण होऊ जाताला. सकाळचे 10 वाजले, पण ही बघा माझी अजून काय कंडिशन झाली होती. खाली पडलेले रतांबे आई एक एक करून टपात टाकत होती. आणि मंडळी, हो बघा, हे का म्हणतात रतांबो. जरासो चॉकलेटी व लालसर रंगाचो असता आणि आतमध्ये फोडून बघितलास तर सफेद रंगाची बी मिळतली. आणि खाऊन बघशात तर याची चव पण जरा आंबट लागता. त्यानंतर आम्ही खाली उतरलो आणि खाली पडलेले रतांबे गोळा करूक चालू केलो. सर्व गोळा करून एका टपात टाकलं. आईन डोक्यावर टप उचलल्यान आणि आम्ही घरात जाऊन निघालो. घराकडे येलं आणि एका कोपऱ्यात आम्ही सर्व आणून आणून रतांबे टाकत होतो. थई येऊन टप खाली केलंय. बाजूची मंडळी सोबत घेऊन रतांबे फोडूक चालू केलो. इकड तिकडच्या गोष्टी मारत मारत रतांबे फोडूची कामा चालू होती. आणि हसत खेळत काम केला तर वेळ कधी कसो जाता समाधानात नाही. मी पण झोपान उठले आणि थोडेसे रतांबे फोडूक चालू केलंय. आणि सध्याच्या जमान्यात काम सोप्या पाडा गोयान मानान रतांब्याचे मशनी पण इलेत. पण जी जुनी परंपरा असा त्यातच सगळी मजा असा. फायनली सगळे रतांबे फोडून झालेले असत आणि खड्यात आता सर्व सुकत घातले. तर आजचो व्हिडिओ कसो वाटलो माका नक्कीच कळवा आणि जाता जाता व्हिडिओ शेअर आठवणीनच करा.